काय हो आता कसला विचार करतस? अण्णा मी मी खरंच सांगते, मी आवाज ऐकला होता. काशी गेलो, डोळ्यात रडान रडान पाणी सुकला गो. तरी एक आशा होती, जगूची एक आशा होती. ती आशा म्हणजे तू होतस गो शोभा, तू. आता तू काय झाला तर आम्ही काय करायचा? सासरो होणार नाही. अगो बापूस असाय मी तुझो बापूस. केशव पुन्हा असं करणार नाही. तुमका वचन दिलंय तर नाही जाऊचे पाटणकरांकडे. जा तू, पण हा थंय जाऊ नको तर काय करू नको. हा झील गमावलो आम्ही तर चेडवाक आई गमवचा. बाबा मका काय नाही होता. हा मी सुखरूप घरात परत येतलय. हेंका संपवल्याशिवाय ना मका काय नाही होता. ह्यांची तिडीच पोचवतले मी. हा माझा बदलो घेतलंय मी. मका काय नाही होता. मी येतलय. हा मी येतलय. एखादं उंदीर असं आपण जाऊन बघितलं म्हणा. सगळे तुझ्या मनाचे खेळ असत. तुझ्या डोक्यात काय असत ना तर काढून टाक. काय झालं? अण्णा विचार करून करून माझं डोकं दुखायला लागलं. का कुणास ठाऊक खूप भीती वाटते मला. असं आहे ना, मग हे कसली भीती? तुम्ही आहात म्हणून आधार वाटतो मला. नाही तर काय केलं असतं मी. झोप, घाबरा नको. ऐक आता काय झालं? अण्णा डोकं दुखतंय हो माझं. जरा चेपून देता का? बर.
आवरला? हा होय इलय. ये वा चाय घेवा घेवा. शोभा नाही पण घर खाऊ कुठं नाही वय तर तुमच्या वांगडा बोलून बोलून काय नाही किती बोलणार ना. असा म्हणजे आता इतक्या वर्षाचा संसार झाल्यावर तू का आताही उपरती झाली नाही? उपरती कधीच झालेली हो, पण बोलूची वेळ आत्ता येईल. बरा आता शोभा इला ना की त्याका घेऊन बस हा आणि गोंजारत रव आणि गजाली कर त्याच्या वांगडा. हा बघा ताच करतय पण ता तरी आजकाल खै थाऱ्यावर असता. आता येत नाही जाईत कामावर. अगो बघ इला की म्हण ना ते का गो बाय बस वायच गजाली मारिया. हा माहेरात गजाली करून करून थकला असत ना ता. अगो लगीन झाल्यावर पहिल्यांदाच माहेरात गेला आता म्हटल्यावर गजाली होणारच. हा काही पाहुणे भेटली असती चौकशी करती भावंडा भेटली असती. आता तू कधी माहेरचं नाव नाही काढलं त्या बापडा एकदा गेला तर जाऊ दे ना. वय वय तुम्ही कधी जाऊक दिलास माका माहेरात? दिलास? ओ माझा बापूस गेलो तेव्हा पण जाऊन लगेच इलाय मी. रवायचा होता ना थैसर. वय आणि हैसर कोणी सांभाळला नसता. बराबर चुकला माझा ह्यो विषय काढलंय. हा रवान देऊ. शोभा येत ना आज? येत म्हणजे तसा नाही नाहीतर रमायचा थैसर. त्याका म्हणावं बस झाला गो बाय आता बाहेर पण बस झाला ये घराकडे. ताव खराचा म्हणा. काल रात्री झोप पूर्ण झालेली दिसत नाही. कशी वय माझ्यामुळे खूप त्रास झाला ना. त्रास तुझ्यामुळे? तुझी झोप झाली ना? तुमच्यामुळे. काल खरंच खूप डोकं दुखत होतं. कळलंच नाही काय होत होतं. तुम्ही डोकं चेपून दिलं तेव्हा कुठे जाऊन डोळा लागला. कसलीच जाग नाही तुका. पण माझ्यामुळे तुमची उगाच झोप मोड झाली. परत ताच तुझ्यासाठी अशी कितीतरी रात्र जागवी. काहीतरीच तुमचं. आता परत केव्हा याल? जावत नाही पण घरी तर जावं लागेल ना. डोक्यावर पाणी घेऊन येते. घरी राहवत नाही वाटतं. हैसून जाऊचाच वाटत नाही. या असो गेलंय आणि असो आले. या काय गे वच्ची काकू काय म्हणतस? हा काय म्हणू तू सांग. हे वाय माझे मी काय बोलणार गे बापडो. हा आणि ह्या काय आज सगळी कामं तुझ्यावर पडली ती. हा वय रे तू माहेरात गेली ना. काय सांगतस काय? वय रे मी कधी नाही गेलय. ता गेला तर जाऊन दे. हा मग हा घे पण ह्या वयात सगळी कामं तुझ्यावर पडतात ना गे. हा पडली तर काय करणार? कामा टाकून भागणार हा? हा नाही ना. मग आई गे आई गे चोंट्या ह्या शर्ट जरा ह्या रशीवर वाळत टाक रे. हा होय. हा हा काय करतस? धर टाक. चाय ठेवतोय हा तुझ्यासाठी. हा हा टाकताय टाकताय. अरे मी काय म्हणतोय हा ह्या टावेल पण टाक मग आणि ही साडी पण टाका. लय बावळे दुखतात रे. आई गे काय सांगू तुका आता कामा झेपत नाही ना मका या वयात. येतय चाय घेऊन येतय तुझ्यासाठी. हा 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 इलय इलय.
साखर वाईट जास्त टाका. वय वय टाकते. कोण आहे? कोण आहे? हो आले आले. कोण आहे? काय हे शोभा? अगं किती जोरात दरवाजा वाजवत होतीस तू? माझा आवाज ऐकू गेला नाही का तुला? आवाज नाही ग. बरं ये आत. अशी काय बसलीये? नीट बस ना. काय काम असं काय? नाही काही नाही. एवढे तांदूळ निवडून झाले, कुकर लावला की झालं. कालची आमटी आहेच. आणि काय ग, तुझा चेहरा असा का दिसतोय? झोप नाही झाली. का? कामा होती. तुमका नाही झोप लागली का? नाही, माझी झोप झाली चांगली. एकटा एकटा वाटत असत ना घरात तुमका? पाटणकरांची आठवण येत नाही? येताना आठवण? आपला माणूस आपल्या वांगडा नसला ना तरी त्याची आठवण आपल्या वांगडा असता. माका पण यांची आठवण येता. केवढोसा संसार झालो होतो आमचं. काही घाईतच लगीन झालं होतं. कसेही असले तरी लग्नाचा हार गळ्यात पडलो ना तेव्हा त्यांना आनंद झालो होतो. आईचे पण डोळे पाण्यात डबडबले होते. लय आनंद झालो होतो त्यांना. वाड्यासमोर नाचले होतो काय काय नाही काय. लग्नानंतर सगळं सुरळीत होईल असं वाटलं होतं. यांची तब्येत पण सुधरत. अभंका आणि ऐक पण वाटलं होतं. पण नंतर यांची तब्येत लय बिघडत गेली. देव देवस की केला. नको नको ते उपाय केला. मग त्यांना एका हरळीने पकडलं. शेवंत नाव होतं त्या हडळीचं. मग त्या हडळीच्या मागे लागले. जय थय त्यांना शेवंता दिसाक लागली. त्या शेवंतामुळे ह्याने मका आपल्यापासून मका दूर केले नाही होता. कारण शेवंत अण्णांचा होता ना. त्या शेवंतामुळे माझा कुंकू पुसला गेला. त्या शेवंताकडे चोकून बघित ते का अण्णा मारतले. विना शेवंत शोभा, हे काय बोलतेस तू? तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझा कुंकू पुसला गेला. तू आणि अण्णाने मिळून माझा कुंकू पुसलास. निघ निघ तू इथून. तुमच्या हात रक्तान माखलेले असत. मी काही नाही केलंय. मी खरंच काही नाही केलंय. काय नाही केलं तुम्ही? पटणकरीन तुमच्यावर किती प्रेम केलंय. तुम्ही त्यांच्या बरोबर पण प्रामाणिक नाही राहिलास. तुझ्यामुळे
तुमच्यामुळे पाठांतर गेले असत. सगळी पापा उलटलेली आहेत. सगळी उलटन तुमच्यावर परत तेली आहेत. तुमका त्रास होतो ना त्याचो. जा तू इथून, नाहीतर मी तुला. काय करतलास? मारतलास मग? हा मारतलास? हा मारा मारा बघा, मारा मारा बघा, मारा मारा बघा, मारा मारा. अजून किती जणांचा जीव घेतलास तू आणि अण्णा? हा किती जणांचा तोंड बंद करतलास? सगळी पापा उलटली आहेत. बस कर शोभा, निघ इथून, निघ आणि परत कधी इथे येऊ नकोस. निघ, चल निघ इथून, निघ इथून. चालू पण माझ्या घरातून, चल निघ आणि अजिबात इथे यायचं नाही. तुला जा सांगितलं ना, कळत नाही. जा. अशी ऐकणार नाही ना तू. थांब, येऊ नको म्हटलेलं कळत नाही तुला. एकदा सांगितलं. अण्णा, अण्णा जा तुम्ही. अण्णा काय झालं अगो? काय झालं काय? अण्णा, आता आपल्यात जे काही आहे ना ते फार वेळ लपून राहणार नाही अण्णा. काय झालं? सगळ्यांना सगळं कळणार आहे अण्णा. अहो, तुमच्या घरी सुद्धा कळणार आहे. एक पुरुष म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टीला डावलू शकता, पण एक स्त्री म्हणून जगाला तोंड दाखवायची लाज वाटणार आहे मला. असा काय झाला? कोण काय बोलला? ना मला खूप त्रास होतोय. त्या शोभाला सगळं कळलंय. ती आता सगळ्यांना सगळं सांगून टाकेल अण्णा. आपण काय बोलतो, आपल्यात काय चाललंय, शेवंत ही मीच आहे हे सुद्धा कळलंय तिला. तुम्ही माझ्यासाठी त्या काशीला मारलंय हे सुद्धा कळलंय अण्णा तिला. बर मग हो अण्णा, अण्णा तुम्हाला काहीच कसं वाटत नाहीये? अहो ती शोभा ती शांत बसणार नाही. ती गावात जाऊन सगळ्यांना सगळं सांगून टाकेल. अण्णा आता ती मला नको नको ते म्हणून गेली. तिच्या डोळ्यात ना तिचा राग दिसत होता. तिच्या बोलण्यात ना तिच्या प्रत्येक हालचालीत अण्णा. अण्णा तुम्ही हसताय काय? तुम्हाला कळतंय काय याचे परिणाम काय होणार आहेत ते? अण्णा हसताय काय? काय झालंय काय? शोभा ऐसरीला म्हणत होतस? हो, मी हकलवलं तिला. काय झालंय तुम्हाला? अण्णा नाईक म्हणतात माका, माझ्या नजरेसून काय सुटत नाही. एकदा काय माझ्या नजरेत कोणी इला त्या माणसाक मी सोडत नाही. आता पाया पडतोय. तारगासाचा प्रश्न आहे. काय करतस? शेवंता ना कोण माहिता? कोण? पाटणकर बाई. काय? अण्णांचा यांच्यावर राग होतो तो त्या शेवंतामुळे. चल अण्णा, अण्णा कुठे जात आपण? अण्णा, 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 अण्णा इथे काढलं अण्णा मला. शोभा त्याच्या चुकींची शिक्षा गावली. म्हणजे